हो, 4 दिवसांनंतर तू तुझ्या घरी जाऊ शकतोस, पण चुकून सुद्धा त्या जमिनीबद्दल विचार केलास तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला सातारा गाव सोडून जावं लागेल. त्यामुळे पुढे काही करायच्या अगोदर भले स्वतःचा नको, परंतु कुटुंबाचा तरी विचार कर. 20 रुपये द्यायचे तुला शेठजींना दंडाचे. पर महाराज, म्या जर चोरी केलीच नाही आहे तर म्या कर का भरू? पण प्रयत्न तरी केला होतास ना, त्यासाठी द्यायचे. महाराज, कमीत कमी चहावाला काकांच्या पंचायत समाप्त झालेली आहे. महाराज, महाराज, तुम्ही असं कसं करू शकता महाराज? इतका मोठा अनर्थ माझ्या संग करू नका महाराज. महाराज, तुम्हाला तर माहित आहे ना का त्या जमिनीला इकून मी माझ्या पोरीचं लगीन करणार आहे म्हणून. ईश्वराकडे जमीन आहे, आम्ही नाही घेतलेली, आणि तसही आजच ईश्वर त्या जमिनीवर निवास करायला येणार आहे. तेव्हा पूजेची तयारी सुरू करा. जशी आज्ञा महाराज. नाही महाराज, तुम्ही असा निर्णय घेऊन इथून नाही जाऊ शकत. तुम्हाला माझ्या प्रेतावरून जायला लागल. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. माझ्या प्रेतावरून जावं लागल तुम्हाला. मी नाही जाऊ देणार महाराज, तुम्हाला तसं नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार महाराज. सेठजी, सेठजी, तुम्ही तर सेठजी, तू माझ्यावर हात उचलला होतास ना? चल हट. काका, मला माफ करा. मी तुम्हाला बोललो होतो का मी तुम्हाला काय बी होऊ देणार नाही, पण या लोकांनी तुम्हाला जोर बनवला आणि मी काय बी करू शकलो नाही. काका, मला माफ करा. काका, आम्ही जीवानीशी प्रयत्न करू की तुमची जमीन कोणी हडप नको करायला. नाही बेबराव, राहू दे, नाहीतर अजून त्रास होईल. मला स्वतःची काळजी नाहीये, पर माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना. तुम्ही बघितलं ना का महाराजनं कसा दम दिला. त्यो माझ्या कुटुंबाला नाही सोडणार, जीवानं मारून टाकल. एकदम बरोबर आहे. भीमानंद, तुम्ही काय याचा एवढा विचार करताय? तसं बी जो जसा करल तो तसाच भरल. समद्यात मोठा बैल यो बाळ आहे, लायकी तरी आहे का? झुंझुन झुंझुन झुन झुंझुन झुंझुन झुन बाजा वाजवायची आणि गोष्टी लई मोठ्या मोठ्या करतोय. अरे सपान बघायला लायकी पाहिजे, लायकी. आणि तुम्हा लोकांची लायकी गल्ली गल्ली फिरून फिरून झुंझुन झुंझुन झुन बाजा वाजवायची, कळलं का? शेठजी, लई मजा आली. आर तुम्ही आहे तर काहीच कमी नाही. तसंही प्रत्येकाच्या नशिबात इतकं स्वादिष्ट जेवण नसतंय.
आज याला एवढं तारासत बघून मला लय बरं वाटतंय. बाळा दादा, कुणाला बी दुःखात बघून कुणी कसं काय आनंदी राहू शकतं बरं? वय बाळा दादा, आणि तुला जर बरं वाटत असेल तर हे चुकीचं आहे. भीम संग राहून राहून तू बी मला शिकवायला लागला. खरं बोलणं, ज्ञान देणं किंवा भाषण देणं नाही होत. 4 दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही गोपाळच्या सोबत मिळून भीमच्या विरोधात होता ना, तेव्हा तुम्हाला पछतावा झाला ना, तेव्हा तुम्हीच येऊन भीमला बोललात की तुम्ही भीमच्या सोबत नेहमी राहाल. मग राहीनच. नातं तर नाही तोडलं ना म्या. याचा अर्थ असा बी नाही की भीम ज्याच्या संघ उभा राहील त्याच्या संघ म्या बी उभा राहील, आणि ते बी या चायवाल्या संघ. कधीच नाही. कारण या चायवाल्याने मला लय त्रास दिलाय, आणि फक्त मलाच नाही, बाबा, भीम, तुला, आत्याला, एवढंच काय तर आईला सुद्धा. एक आनंदाची बातमी ऐकून घ्या. ही भीमाबाई आहे ना, हिला देवाना असा रोग दिलाय की बस 1-2 दिवसात ती मरणार आहे. लय त्रास दिला याने आईला, आणि मला तर हेच वाटतं की तुमच्या देवाने तुम्हाला अजून त्रास द्यावा. जे काय वाचलं आहे ना तुमच्याकडं, ते बी तुमच्याकडनं घ्यावं. बाळा दादा, दुर्बळ आणि त्रासलेल्या माणसाला सतावणं पण ठीक नाही. तुम्ही लोक माझ्यासाठी एकमेकांची भांडू नका, नका भांडू. तुम्ही काळजी नका करू, तुमची जमीन कोणाला घेऊ नाही देणार. नाही आनंद, तुम्ही लोक काहीच करू शकणार नाही, कारण की ह्यो अडचण फक्त आमची आहे. आम्ही समदे भित्री आहोत, आम्ही समदे भ्याड आहोत, भिवून भिवून जगणारे लोक आहोत. भिवून भिवून एका पाखंड्याला पण देवाचं दूध मानतो आम्ही. आनंद, प्रत्येक जण तुझ्या भावासारखं नसतो र. निडर, कुठल्याही परिस्थितीत जोमानं लढणार. महाराजनं तयार केलेल्या या दलदलीत मी अख्खा फसून गेलो र. आता त्याच्यातून निघणं लई कठीण आहे. भीमराव, आनंद, आता तुम्ही घरी जावा. माझ्या जमिनीबद्दल विचार करू नका, नाहीतर अनर्थ होऊन जाईल. महाराज माझ्या संग माझ्या कुटुंबाला बी मारून टाकतील. यो बाळा अगदी बरोबर बोलत होता. आमच्या संग असंच झालं पाहिजे. मी लय चुकीचं वागलो समद्यांसंग आणि तुमच्या लोकांसंग. जर आपण चुकीचं नाही आहोत तर मग आपण ही लढाई का सोडायची? अन तुमच्या संग चुकीचं होत आहे, आणि मी असं नाही होऊ देणार. मला माझ्या कुटुंबाला वाचवावं लागल. नाही तर अनर्थ होऊन जाईल, नाही तर अनर्थ होऊन जाईल, नाही तर लय मोठा अनर्थ होऊन जाईल. भीम, आता आपण काय करायचं? जमीन त्यांचीच आहे, आणि जर तेच पळून गेले तर आपण काय बी करू शकणार नाही. भीम, आनंद, काय झालं? घरातून निघताना सांगितलं बी नाही. बाबा, या महाराजांनी चहावाल्या काकासोबत लई वाईट केलं बघा. नाही, जे काय घडलं ते बरोबरच आहे. माहित नाही यांना त्या चायवाल्यासाठी काय एवढं वाईट वाटतंय. हे बघ बाळा, जर तुझ्या शत्रुसंग बी वाईट झालं तर तुला दुःख झालं पाहिजे. दुःख नाही बाबा, मला तर आनंद होतोय. त्याने जे केलं त्याची त्याला शिक्षा मिळते. अरे पण सांग तरी काय झालंय? तुम्ही दोघं दुःखी आहेस, बाळा आनंदी आहे. मला काहीच समजत नाही आहे. आणि आता थोड्या वेळा आधी ते पंचायत लागली होती ना, त्यांचा निर्णय काय होता? आज आम्ही त्या मंगेशच्या जमिनीवर जाऊन स्वतः पूजा करणार आहोत, आणि पंडित, उद्यापासून दररोज त्या जागेवर तू पूजा करायची आहेस. होय महाराज. महेश, हे काम तुझ्या मदतीशिवाय झालंच नसतं. धन्यवाद. आता तू जाऊ शकतोस. होय, पर ऐका ना महाराज,
मला इथून जाण्याआधी तुमच्याकडे विनंती करायची आहे. बोल. जर त्या जमिनीतून मला थोडा हिस्सा मिळाला असता तर माझाही उद्धार झाला असता. मूर्ख माणसा, वेडा झालायस का? महाराजांसमोर विचार करून बोलत जा. ती जमीन आता ईश्वराची झालेली आहे. त्याचा एक तुकडा देखील कुणाला मिळू शकत नाही. कळलं? निघितून. ये इकडे ये. ये चरणामृत घे. त्या जमिनीच्या तुकड्यापेक्षा हे खूप मौल्यवान आहे. ये. जा. तू आत्ताच भक्त बनलायस आणि लगेचच तुला फळ देखील हवंय. निस्वार्थ मनाने भक्ती कर. संयम ठेव. फळ नक्की मिळेल. अवश्य मिळेल. तर झालं असं का चायवाले काकाच्या जमिनीला महाराजांना देवाच्या नावावर केली आणि समद्यांनी चायवाले काकांसंग लय वाईट केलं. चायवाले काका ज्याच्याकडे मदत मागत होते समजे त्यासने ढकलत होते. कुणीच त्यांची मदत नाही केली आणि मग चायवाले काकाच्या जमिनीला महाराजांना देवाच्या नावावर केली. रामजी, आता काय केलं पाहिजे? कसं काय त्या जमिनीवरून महाराजांना बाहेर काढायचं? हे बघ पुरंजन, ही जर जमीन आपली असती तर आपण पोलीस कप्तानाकडे गेलो असतो. तर जाऊन काहीच फायदा नाही आहे. जर आपण काय केलं तर महाराजाने त्याची माणसं मंगेच्या घरच्या माणसांसंग काय बी करू शकतील. त्यामुळं आता तर हीच आशा कर की मंगेच्या आयुष्यात जी बी संकट आली आहे ती लवकरात लवकर संपून जावी. ते तर आहेच. त्या चायवाला संग जे काय झालं ना, खूपच वाईट झालं. पुरंजन, आपण वाईटा संग राहिलो किंवा चांगल्या संग राहिलो, संगतीचं फळ तर मिळतच असतं. बस एवढाच विचार कर की मंगेशसोबत जे बी काय झालंय त्यामध्ये कुठं ना कुठं मंगेशची बी चूक आहे. हे तर तू बरोबर बोलतोयस. ज्या माणसाने आजपातूर कधी कोणाचं चांगलं केलं नसेल तर त्याच्या बरोबर कसं चांगलं होईल? तू मारणार आहेस तू? भावांनो, एक काम करा, दोरी घेऊन या. सगळ्यात आधी यासनी वरून खाली फेकूया. जो जसं करतो ना त्याला तसंच फळ मिळतं. जाऊ दे, मी आता बाजारात जातो. थोडं काम आहे माझं. चल, आम्ही बी येतो. चल. मला अचानक चक्कर यायला लागली, त्यामुळे मी मोकळ्या हवेत फिरायला गेली होती. तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. जा इथून. जर आपल्याला असं कोणी बघितलं तर कारण नसताना त्रास होईल. मला उत्तर द्या, मी इथून निघून जाईन. मला काही उत्तर नाही द्यायचे. उत्तर द्या मला, नाहीतर मी इथून नाही जाणार. काय उत्तर हवंय तुला? काल रातच्याला तुम्ही खोटं का बोललात? तुम्हाला चक्कर आली नव्हती आणि तुम्ही फिरायला बी गेला नव्हता. तुम्ही समजाच खरं का नाही सांगितलं?
तुम्ही मला शोधायला आला होतात म्हणून? कारण माझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती पण असंच बोलली असती. का? मी खोटं बोलली कारण समाजातील लोकांना चुकीचं वाटलं असतं. काल कोणता समाज नव्हता तिथं? फक्त तुमचं आणि माझं कुटुंब होतं. पण ते लोक पण समाजापासून वेगळे नाहीयेत. आता कपडा सोड आणि मला काम करू दे. तर मग मला फक्त एवढंच सांगा की आज रातच्याला भी मी घरला नाही आलो तर तुम्ही या समाजाला घाबरून घरात बसून राहाल का, की मग बाहेर पडाल मला शोधण्यासाठी? बोला. मी तुला शोधायला नाही येणार. माझी शपथ घेऊन बोला. तू माझा आहेस कोण की मी तुझी शपथ खाऊन बोलू? वाटेल ते बरळतोयस तू. तर मग ठीक आहे, आज रातच्याला मी तिथंच तुमची वाट बघेन. तुम्ही या नक्की. पुन्हा बरळतोयस. कवा कवा असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा. आनंद हे तोच माणूस आहे ना ज्याच्या मंडळामध्ये बाळा बाजा वाजवतो? वय बाबा, हे तेच आहेत. चल ऐका. नमस्कार. काल तुम्ही लोक खिंडवडी गावामध्ये बाजा वाजवण्यासाठी सुपारी ठरवायला गेला होता का? नाही ना, आता कुठलं आलं बयान आणि पेशगी? पर बाळाला तर तुम्हीच पाठवलं होतं ना? बाळा तर मला किती दिवसापासून भेटलाच नाही. काय? बरं रामजी भाऊ, मी निघतो, मला जरा घाई आहे. होय. मग बाबा, बाळदादा आपल्याशी खोटं का बोलला? आज रातच्याला मी परत तिथंच तुमची वाट बघेन आणि तुम्ही नक्की याल. मी बघतो तुम्ही स्वतःला तिथे येण्यापासून कसं काय थांबवता. तुम्हाला आंबाला या आवडतं ना? मी तुमच्यासाठी आंबा विकत घेऊन ठेवेन आणि तुम्ही याल तेव्हा तुम्हाला देईन. आता बाजारला जाऊन घेऊन येतो. मला भी तर कळू देत. तू बाजारात जाऊन करणार तरी काय? सांग. ते बाजावाले शेठ जे आहेत ना, ते बाजारात जाऊन पावडर आणायची होती. त्यांनी सांगितलं होतं बाजासाठी उपयोगी आहे ना. त्याचं काय, ते मला समद्यांमध्ये जबाबदार मानतात ना, म्हणून समद बाजाराचं काम आणि बाकीचं काम मलाच सांगतात. होय का? तुझे तेच शेठजी मला रस्त्यामध्ये भेटले होते. सांगत होते त्यांनी काल तुला कुठं पाठवलंच नव्हतं म्हणून. बाळदादा, मग तू खोटं का बोललास? का तू बाजाच्या कार्यक्रमाची सुपारी ठरवायला गेला होतास? अरे मी बसलो होतो मित्रांसंग. तुम्ही सारखं सारखं विचारत होतात म्हणून मी काहीतरी सांगून तर टाकलं. मग सांगून टाकायचं ना बाबांना समजा खरं की मित्रमंडळींसोबत होतो म्हणून उशीर झाला. तुम्हा समद्यांना नेहमी माझीच चूक दिसते ना. अरे नाही सांगितलं तर यात कोणती मोठी गोष्ट घडली? मोठी गोष्ट आहे बाळा. तू माझ्या विश्वासाला तोडलं आहेस. खोटं लहान मोठं नसतंच. खोटं हे खोटंच असतं आणि हे चुकीचं आहे. बाबा, समजे चूक तुम्हाला नेहमी माझीच दिसते. भीम काही कारण नसताना त्याच्या अहवालाच्या संघ उभा राहतो, जो आपला शत्रू आहे. उगाच लोकांशी भांडतो. तो दिवसेंदिवस शत्रू आणि शत्रुता दोघही वाढवतो. पर चूक नेहमी तुम्हा समद्यासनी माझीच दिसते. जेव्हा तुम्हा समद्यांना मी नेहमीच चुकीचं वाटतो, मग ही गोष्ट तुम्हाला का जाणायची आहे की मी काय करतो, कुठं करतो, कसं करतो आणि कशासाठी करतो? राहू द्या ना, कारण तुम्ही लोक हेच मानतात ना की मी चुकीचं आहे. मी जसं आहे स्वतःसाठी आहे.